देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा ठरला आहे. शेतकरी ज्याची दीर्घकाळापासून वाट पाहत होते ती मदत अखेर त्यांच्या खात्यात जमा होऊ लागली आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. आज शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे, कारण पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. या हप्त्याअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2000 रुपयांची रक्कम थेट बँक खात्यात डीबीटी माध्यमातून पाठवण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. वाढता शेती खर्च, खत बियाण्यांची महागाई आणि बदलते हवामान या सर्व परिस्थितीत ही योजना शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक मदत पुरवते. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण 6000 रुपयांची मदत दिली जाते, जी 3 समान हप्त्यांमध्ये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. आतापर्यंत या योजनेचे 21 हप्ते जारी करण्यात आले होते आणि शेतकरी 22व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही प्रतीक्षा संपवली आहे. आज पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्स्फर करण्यात आला असून त्यामुळे लाखो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. यावेळी अनेक शेतकऱ्यांसाठी ही मदत दुप्पट ठरली आहे. ज्या शेतकऱ्यांना ई-केवायसी अपूर्ण, बँक खात्याशी संबंधित अडचणी किंवा तांत्रिक कारणांमुळे 21वा हप्ता मिळाला नव्हता, अशा शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी 21वा आणि 22वा हप्ता जमा करण्यात आला आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना एकूण 4000 रुपयांची रक्कम मिळाली आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की ही रक्कम टप्प्याटप्प्याने देशातील सर्व राज्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जात आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांना आज पैसे मिळाले असतील, तर उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा होणार आहे. सरकारी आकडेवारीनुसार पीएम किसान योजना ही देशातील सर्वात मोठ्या डीबीटी आधारित योजनांपैकी एक आहे. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत कोट्यावधी शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देण्यात आली आहे. कोणताही दलाल न ठेवता थेट खात्यात पैसे मिळणे ही या योजनेची सर्वात मोठी ताकद आहे. आता जर आगामी बजेटबद्दल बोलायचे झाले तर 1 फेब्रुवारी 2026 रोजी केंद्र सरकारचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होणार आहे. चालू आर्थिक वर्षात पीएम किसान योजनेसाठी 63,500 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. यापूर्वी हा निधी कमी होता, जो नंतर वाढवण्यात आला. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये हा निधी 61,440.74 कोटी रुपये इतका होता. यामुळे येणाऱ्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी आणखी काही मोठ्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र सध्या हप्त्याची रक्कम वाढवण्याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तरीही दिलासादायक बाब म्हणजे आज पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला असून अनेक शेतकऱ्यांना एकाच वेळी 4000 रुपयांची रक्कमही मिळाली आहे. सरकारकडून शेतकऱ्यांना सतत आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी ई-केवायसी, आधार लिंकिंग आणि जमीन पडताळणी या प्रक्रिया वेळेत पूर्ण कराव्यात. यापैकी कोणतीही प्रक्रिया अपूर्ण राहिल्यास पुढील हप्ता अडकू शकतो. म्हणूनच शेतकरी बांधवांनी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपला स्टेटस नक्की तपासावा. अनेक शेतकरी विचारत आहेत की पुढील हप्ता मिळेल की नाही. याचे उत्तर स्पष्ट आहे. जर तुम्ही पात्र असाल आणि तुमची सर्व कागदपत्रे पूर्ण असतील तर तुम्हाला योजनेचा संपूर्ण लाभ नक्की मिळेल. सध्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि दिलासादायक बाब हीच आहे की आज पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता 2000 रुपये जमा झाला असून अनेक शेतकऱ्यांना एकाच वेळी 4000 रुपयांची रक्कमही मिळाली आहे.